जोया, टाइगर भी जिंदा है। हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुमच्याकडे हे दोन ॲप आणि आपलं मटेरियल असणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे जे ॲप आहे ते तुम्हाला पहिलं आपल्या प्ले स्टोअरवरती भेटते। प्ले स्टोअरवरती जायचं, सुपर VPN सर्च करायचं, विषय करून कनेक्ट करून घ्यायचं। जर कनेक्ट केलं नाही तर व्हिडिओ बनतच नाही, कारण इफेक्टच दिसत नाही ना। तुम्हाला इफेक्ट वापरण्यासाठी तुम्हाला VPN कनेक्ट करावं लागतं, ठीक आहे। त्याच्यानंतर हे जे ॲप आहे हे तुम्हाला भेटतं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। त्याच्यानंतर पिनड मेसेज चेक करा आणि तुम्हाला हे ॲप भेटून जाईल। तुम्ही घ्या आणि विषय करून घ्या। तर चला मी ह्याला ओपन करून घेतो। मटेरियल सुद्धा विषय करून घ्या, ठीक आहे। मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम फ्री दिले, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून टाका। तर चला मी ह्याला ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। तर त्यात बघू शकता आपलं जे हे मटेरियल आहे, मटेरियलमध्ये एक फोटो, पेज, एक व्हिडिओ आहे। सिम्पली फोटो ॲड करून घ्या। फोटो ॲड करून घ्या, फोटोची लेंथ पहिला वाढून घ्या अशा प्रकारे, ठीक आहे। अशा प्रकारे वाढून एकदम स्टार्टिंगला या। सिम्पली परत ओव्हरलेवरती क्लिक करून ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करा। त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये क्लिक करा आणि जो आपला व्हिडिओ आहे म्हणजे मटेरियलमध्ये दिलेला सॉन्ग व्हिडिओ, तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर ह्या सॉन्ग व्हिडिओची जेवढी लेंथ आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि फोटोला स्प्लिट करून पुढचा फोटोचा पार्ट इथून तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, अशा प्रकारे जिथं म्हणजे बीट आहे, बघू शकता अशा प्रकारे, इथं बघू शकता इथं बरोबर बीट आहे। सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, बीटवरती फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं। सिम्पली बघू शकता अशा प्रकारे परत तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे आणि सिम्पली अशा प्रकारे ह्याला सुद्धा स्प्लिट करून घ्यायचं आहे। हे अशा झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे का, काय व्यवस्थित फोटो सगळे कट करून घेतल्यानंतर बीटमार्क प्रमाणे जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून थोडं अशा प्रकारे पुढे येऊन तुम्हाला जे काय ते एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, ओव्हरलेमध्ये यायचं आहे आणि जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओला डिलीट करून टाकायचं आहे, ठीक आहे। एवढंच झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये इफेक्ट वगैरे लावायचे। तर इफेक्ट वगैरे लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं, जो आपला स्टार्टिंगचा फोटो आहे त्या स्टार्टिंगच्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्या आधी आपण ट्रान्झॅक्शन लावून घेऊया, ठीक आहे। सिम्पली तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिसते, ट्रान्झॅक्शन सिम्पली दोन फोटोच्या मध्ये जे ट्रान्झॅक्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्लिचमध्ये यायचं आहे आणि ग्लिचमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सिग्नल ग्लिच 2 हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हे जे ट्रान्झॅक्शन आहे सिम्पली हे सिलेक्ट करून तुम्हाला सिम्पली अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर जो आपला स्टार्टिंगचा फोटो इकडे बघू शकता, या स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करून तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये बघू शकता मला ओपनिंग अँड क्लोजमध्ये हॉलो ब्लर नावाचा एक इफेक्ट दिसून जाईल, त्याच्यावरती क्लिक करून ह्याची जी ॲडजस्टमेंट स्पीड आहे ती तुम्हाला इथे 80 ठेवून टाकायची, नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला नंतर आणखी एकदा इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यामध्ये बघू शकता लेन्समध्ये यायचं आहे आणि लेन्समध्ये तुम्हाला बायबल नावाचा जो आपला इफेक्ट दिसतोय तो इफेक्ट तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं, त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं। तर दोन्हीवरती तुम्हाला सेमच इफेक्ट द्यायचे आहे, त्यामुळे मी एकावरती सांगतो, दुसऱ्यावरती तुम्ही मनानं द्या। सिम्पली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला स्प्लिटमध्ये यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता ट्री लेअर मिरर नावाचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट द्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता याला ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकली तुम्ही फोटोला अशा प्रकारे खाली वरी फोटोला घेऊ शकता, ठीक आहे। त्यामुळे फोटो व्यवस्थित लावून घ्या, बघू शकता अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर तुम्हाला सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर सेम प्रोसेस ह्या फोटोला सुद्धा करून घ्या, ठीक आहे। हां, ओके। तर एवढं असं सगळं झाल्यानंतर तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही बघू शकता एज ग्लो, तर हा जे इफेक्ट तुम्हाला तो देऊन टाकायचा आहे। सिम्पली तुम्हाला याच्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काय आहे तर तुम्हाला याचं इथं बघू शकता अशा प्रकारे लेन्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं एज ग्लो नावाचा एक इफेक्ट दिसून जाईल, बघू शकता हा वाला। सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे देऊन टाकायचा आहे, ठीक आहे। हा दिल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, काय त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, ह्याची जी इंटेन्सिटी तुम्हाला 10 वर ठेवून ओकेवरती क्लिक करून टाकायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ सेट करून घ्यायचं आहे। सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर एकदम स्टार्टिंगला येऊन बघू शकता ओव्हरलेवरती क्लिक करून ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये दिलेला PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। अशा प्रकारे हा PNG इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला ह्याची जी लेंथ आहे ती आपला पूर्ण व्हिडिओ आहे तेवढं ठेवून टाकायचं, बघू शकता अशा प्रकारे ठेवल्या। तर विषय असा चालता, विषय बिळकुंडी आलती सोडा, ओके। टेरेसवर बसलो, जरा विषय झाला, ओके। तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, कुठवर आलतो आपण, वेट, हां। तर आपण PNG लावून घेतलोय। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, जी PNG आहे का, तुम्हाला सिम्पली जो आपला हा फोटो आहे, पहिला फोटो संपतोय का, त्या पहिला फोटो संपतो तिथे यायचं आहे, त्या PNG वरती क्लिक करायचं आहे आणि PNG वरती क्लिक केल्यानंतर ह्याला अशा प्रकारे स्प्लिट करायचं आहे, ठीक आहे। ह्याला स्प्लिट केल्यानंतर आपला जो दुसरा फोटो चालू होतोय का, हे दुसरा फोटो जिथे एंड होतोय त्याच्यावरती क्लिक करायचं, तिथपर्यंत त्याचं एंड होतं तिथं। नंतर आपल्या PNG वरती क्लिक करून ह्याला सिम्पली अशा प्रकारे स्प्लिट करून जो अलीकडचा पार्ट आहे ह्या दुसऱ्या फोटोपासला त्याला इथून डिलीट करून टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपला स्टार्टिंगला जो आपला PNG आहे त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे दोन बोटं धरून अशा प्रकारे मोठं करायचं आहे, म्हणजे कसं व्यवस्थित ह्याला वरी इथं व्यवस्थित सेट करून घ्यायचा, ओके। अशा प्रकारे ह्याला इथं सेट केल्यानंतर
तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे जो आपला पुढचा हात आहे इकडचा आहे इमोजी, त्याच्यावरती क्लिक करून याला पण सिम्पली अशा प्रकारे थोडं मोठं करायचं आहे. याला सिम्पली खाली अशा प्रकारे ह्या वरच्या दोन फोटोच्या मध्ये अशा बरोबर इथं ह्याला तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं. ओके, म्हणजे अशा प्रकारे विषय दिसतोय. किंवा तुम्ही ह्याला जे काय आहे ते थोडं खालीसुद्धा घेऊ शकता आणि म्हणजे कसं व्यवस्थित दिसेल जरा विषय. आणि अशा प्रकारे ह्याला इथं सेट केलं तरीसुद्धा चालतं आहे, काही विषय नाही. ओके, बघू शकता अशा प्रकारे ह्याला सेट केल्यानंतर तुम्हाला साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे आणि त्यानंतर ह्या व्हिडिओला 1080 पिक्सलमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. त्याच्यानंतर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.